गेल्या काही महिन्यांपासून परत पाणी टंचाईला शहरवासियांना सामोरं जावं लागत आहे. 7-8 दिवसापासून 8-8 दिवसाचा खंड पाणी पुरवठ्यात पडतोय. ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह केला असता नेमकं हे काय कशामुळे घडतंय, कुठेतरी प्रशासनातल्या लॅक्युन्समुळं हे पाणी टंचाईला बार्शीकरांना सामोरं जावं लागतंय. ही नेमकी टंचाई का उद्भवते याचा जर बारकाईनं आपण अभ्यास केला तर उजनी आणि चांदणी या दोन्ही योजनांतनं सुमारे 1,60,00,000 लिटरपेक्षा जास्तीचं पाणी मिळतंय. साठवण क्षमता बार्शी शहरामध्ये चांगली आहे आणि एवढं असताना सुद्धा पाणी शहरवासियांना 8-8 दिवस सलग मिळत नाही. पाण्यामुळं अनेक नागरिकांना जो काही त्रासाला सामोरं जावं लागतं, या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आम्ही पालिकेतील विरोधी पक्षाचे सर्व नगरसेवक मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो. मुख्याधिकारी साहेब सोलापूरला त्यांच्या कामानिमित्त आहेत. नगराध्यक्षांना फोन केला होता, त्याही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बाहेर आहेत. पाणी पुरवठा अभियंत्यांना फोन केला तर ते कंदर येथे पाणी पुरवठ्याच्या कामासाठी गेले असं सांगण्यात आलं. वास्तविक पाहता पाणी टंचाई ह्या विषयावर कोणतंही राजकारण न करता नागरिकांची समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि याच्यावर मार्ग काढणे हा एकमेव उद्देश ठेवून आम्ही सगळेजण एकत्रित आलो. या विषयावर मुख्याधिकाऱ्यांशी बोलणं झालं, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी लगेच तातडीनं उपमुख्याधिकाऱ्यांना निर्देश देऊन या संदर्भानं पाणी पुरवठा विभागाची बैठक घ्यावी आणि लवकरात लवकर या बाबतीत काय काय अडचणी येत आहेत त्याच्यावर मार्ग काढावा. आता अडचणी नेमक्या काय येत आहेत ह्याचा जर बारकाईनं अभ्यास केला तर वितरण व्यवस्थेतल्या त्रुटी आहेत. मोठ्या प्रमाणात शहरातली नळ कनेक्शन धारकांची संख्या वाढली आहे, परंतु अंतर्गत लाईन जी वितरण व्यवस्था आहे ती पूर्वीपासूनची आहे तीच आहे. त्या पार्श्वभूमीवर ही वितरण व्यवस्था नव्यानं बदलणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता जे काही साठवण क्षमता असलेलं पाणी आहे आणि ज्या पूर्ण टाक्या आहेत त्या सगळ्या टाक्या चालू करणं गरजेचं आहे. काही टाक्या बंद आहेत अशी आमची माहिती आहे. त्याचबरोबर ह्या टाक्या जर पुन्हा पूर्ववत चालू झाल्या, वॉल ओपनरनी व्यवस्थितपणानं जर पाणी वाटपाचं नियोजन केलं आणि याच्यावर कंट्रोल जर चांगला राहिला तर खऱ्या अर्थानं संपूर्ण शहरवासियाला किमान 2 दिवसाआड तरी पाणी मिळावं ही अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. नेमकी अडचण काय होतीये, आता पाणी पुरवठा विभागात जर पाणी पुरवठ्याचा आकृतीबंध जर बघितला कर्मचाऱ्यांचा तर अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या खूप अपुरी आहे. माझ्या माहितीनं 2-3 महिन्यात होनकांबे सारखा अधिकारी रिटायर होतोय आणि मग हे सगळं होत असताना नव्यानं काही व्यवस्था उभी करावी लागेल. ऐन वेळेस ते रिटायर झाल्यानंतर नवीन माणसं कुठून उपलब्ध करणार आहात. त्यामुळं या सगळ्या निवेदनाच्या अनुषंगानं आम्ही आज उपमुख्याधिकारी नरुटे साहेबांच्या माध्यमातून नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना अवगत करत आहोत की बाबा पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर तातडीनं आपण पावलं उचलावीत. नगराध्यक्षांना देखील फोनद्वारे आम्ही संपर्क साधून त्या बाबतीत बोललोय की लवकरात लवकर आपण ह्याच्यावर मार्ग काढावा. कारण आज परिस्थिती जर पाहिली तर बार्शी शहरात येणारं उजनी आणि चांदणी दोन्ही योजनांचं पाणी आहे. साठवण क्षमता बऱ्यापैकी आहे, त्यातल्या काही टाक्या नव्यानं सुरू करणं गरजेचं आहे आणि ही सगळी व्यवस्था होत असताना बार्शीकरांना किमान 2 दिवसाआड तरी पाणी मिळावं ही बार्शीकरांची मागणी घेऊन आज सर्व नगरसेवक या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत. आमचा प्रश्न होता की आतापर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही आज ही पाण्यासाठी नागरिकांना बोलावं लागतं. नाही, ही अव्याहत चालणारी प्रक्रिया. आपण काय भूमिका मांडली सभागृहात वेळोवेळी ह्या संदर्भानं बोललोय. आज रस्त्यावर येऊन आम्ही निवेदन देतोय. ह्या संदर्भामध्ये काही गोष्टी आपण पण समजून घेतल्या पाहिजेत. कोणत्या गोष्टीत राजकारण, कोणत्या गोष्टीत प्रशासनाला समजून घेऊन पुढे जायचं, ह्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर शेवटी अंतिम गरज आहे लोकांना पाणी मिळण्याची. आणि पाणी मिळण्यासाठी काय गरजेचं आहे, सत्ताधारी आमच्याशी बोलायला तयार नाहीत, सत्ताधारी आम्हाला विश्वासात घ्यायला तयार नाहीत, तरी देखील आम्ही प्रशासनाला सूचना करतोय की तुम्ही नेमकं काय करणं गरजेचं आहे. आज आहेत त्या टाक्या जर सर्व ताकदीनं सुरू झाल्या तर बऱ्यापैकी 1,60,00,000 लिटरपेक्षा जास्त पाणी तयार होऊ शकतं, बार्शीमध्ये येऊ शकतंय. आता येतंय पाणी आणि अशा परिस्थिती असताना देखील पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. आणि आता जो तुम्ही प्रश्न उपस्थित केला कोट्यवधी रुपये, ही अव्याहत चालणारी प्रक्रिया, मेंटेनन्सवर खर्च करावाच लागतो. घरी जरी आपण कनेक्शन घेत असलो तरी मेंटेनन्स हा प्रत्येक ठिकाणी असतो, पण मेंटेनन्सच्या खर्चाला आमचा आक्षेप नाही. आमचा आक्षेप आहे तो मेंटेनन्सवर खर्च होऊन देखील पाणी मिळत नाही हा खरा आक्षेप आहे. आमचं म्हणणं आहे की मेंटेनन्स केलाच पाहिजे, शेवटी ज्या खर्चाच्या बाजू आहेत ते झालंच पाहिजेत, परंतु हे सगळं होत असताना देखील पाणी मिळलं पाहिजे. शेवटी लोकांना तुमच्याकडे पाणीपट्टी भरतायत वर्षाची 365 दिवसाची 2,500 रुपये आणि लोकांना पाणी मिळत नाही, हे दुर्दैवाने या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आणखी एक प्रश्न असा होता की पाणी हा एक प्रश्न आहे ज्याच्यावरती निवडणूक आखी गेली, परंतु बऱ्याच गोष्टी आणखी आहेत. रोड आहेत, गटार आहे, बऱ्याच सुखसुविधा आहेत, त्याच्यावर देखील कुठेतरी आपण विरोधी पक्षनेते म्हणून आवाज उठवा असे बार्शीकरांची इच्छा आहे. यावर तुमचे काय बोलणं?
ही बॉडी अस्तित्वात आल्यापासून पहिल्या दिवसापासूनची आमची भूमिका आम्ही घेतली आहे. विकास कामात आमची अडचण नाही. विकास कामात आम्ही तुमच्या हातात हात घालून सत्ताधाऱ्यांचे काम करू. मात्र ही सगळी परिस्थिती पाहता विरोधकांबद्दल सत्ताधाऱ्यांची जी काही भूमिका दिसून येते ती अत्यंत चुकीची आहे. विरोधक म्हणजे शत्रू आहेत अशा पद्धतीने जे काही पाहिलं जातंय ते चुकीचं आहे. आमच्याही काही विधायक सूचना असतील, आमच्याही काही विधायक भूमिका असतील, ते ऐकणं गरजेचं आहे. त्यामुळे ऐकून घेऊन त्याच्यावर काय करता येईल हे पाहिलं पाहिजे. नाहीच तर शेवटी कायदेशीर मार्ग प्रत्येकाला उपलब्ध आहेत. आम्ही निवडून आलोय, पण आमची सामंजस्याची भूमिका आहे. आम्ही कुठेही प्रसिद्धीसाठी, स्टंटबाजीसाठी कुठलंही आंदोलन करणं किंवा काही कुठला उपचार करणं हे आम्ही करत नाही. आम्ही आजही त्यांच्याशी शहरवासियांची मूळ गरज आणि शहरवासियांच्या गरजा भागण्यासाठी करावायची उपाययोजना या संदर्भात बोलतोय. प्रशासनाकडून काय सांगण्यात आलंय तुम्हाला? प्रशासनाकडून आज बैठक घेतो म्हणतायत. आम्ही जे काही निवेदन दिलंय, निवेदन तुम्हालाही सविस्तर पाठवतो, तुम्हालाही निवेदन देतो. निवेदनात बऱ्याच गोष्टींचा उहापोह झालेला आहे. कामं होत नाहीत पाणी पुरवठ्यामध्ये, विशेषतः पाण्याची अडचण हा एकाच विषय घेऊन आज आम्ही आलोय. पाण्याच्याच विषयावर बोलायचं ठरलंय. बाकीच्या सर्वंकष विषयावर वेळोवेळी आम्ही तुमच्याशी बोलत राहू. तुम्ही विरोधी पक्षातले नगरसेवक आज जो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे बार्शीतला, जो की विस्कळीत पाणी पुरवठ्याचा, त्यासाठी आम्ही आज मुख्याधिकारी व उपमुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी आलोय. जनतेमध्ये रोष खूप मोठा आहे. आम्ही महिनाभर बघतोय, मागील महिन्यापासून आम्हाला नागरिकांचे फोन सतत येत आहेत. पूर्ण बार्शी शहरातून फोन येत आहेत की पाण्याचं काहीतरी करा, तुम्ही आवाज उठवा. वेळोवेळी आम्ही आज अधिकाऱ्यांना सूचना देत होतो की तुम्ही वॉल ओपनर्स असतील, आपली वितरण व्यवस्था असेल, त्याच्यामध्ये काही त्रुटी असेल तर त्या नीट करा. पण सगळ्या जे आम्ही गोष्टी बोलतोय त्या सगळ्या त्याच्याबद्दल काहीच होत नाहीये. त्यामुळे आज आम्ही सर्वजण एक भूमिका घेतोय की जोपर्यंत बार्शीला पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आम्ही सत्ताधारी आणि प्रशासन यांच्या आम्ही हात धुवून मागे लागणार आहोत. मग आपल्याला आठवतंय की मागील निवडणूक नगर परिषदची निवडणूक होती तेव्हा आपल्याला आश्वासन मिळालं होतं. माजी आमदार राजेंद्र राऊत असतील, आत्ताचे नगराध्यक्ष असतील, सगळ्या सर्वांकडून आश्वासन मिळालं होतं की आपल्याला की आम्हाला सत्ता द्या, आम्ही बार्शीतला पाणी पुरवठा सुरळीत करू. पण आज आपण बघतोय की अजून परिस्थिती वाईट झाली आहे. सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरल्यात पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी. लोकांनी एवढ्या मतांनी त्यांना निवडून दिलंय, एवढे त्यांचे नगरसेवक निवडून दिलेत, पण जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की लोकांना अपेक्षा होती किंवा पाणी पुरवठा सुरळीत होईल बार्शीचा, पण तो काही आज सुरळीत होताना दिसत नाहीये. त्यामुळे इथून पुढे जर पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये अजून विरोधी पक्षाकडून आमचे खूप अत्यंत तीव्र आंदोलन असतील, एवढं तुम्हाला आम्ही सर्वांच्या वतीने ग्वाही देतो. आणि आता मुख्याधिकारी साहेबांना आम्मी दिलंच आहे. आम्ही वाट बघू अजून किती दिवस अजून लोकांना बार्शीकरांना त्रास सहन करावा लागतोय. आज विरोधी पक्षनेते अक्कू खुंटे साहेब आणि सर्व विरोधी नगरसेवक पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे निवेदन देण्यासाठी आलेले आहेत. माननीय मुख्य अधिकारी साहेब सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात मीटिंग असल्यामुळे गेलेले आहेत. आणि आज दुपारीच मी सर्व वॉलमन व त्या संबंधित अधिकाऱ्यांची मीटिंग लावलेली आहे. आणि लवकरात लवकर पाणी पुरवठा कसा सुरळीत होईल त्याची मीटिंगमध्ये सर्वांना वॉलमन वगैरे यांना सूचना देऊन बार्शी शहराला लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत व चांगल्या पद्धतीने कसा होईल याची मी दक्षता आज दुपारी 4च्या मीटिंगमध्ये सगळ्यांना सूचना देऊन घेण्यात येईल. पाणी न येण्याची अडचण काय नेमकी? आता बार्शी शहर हे खूप जुनं शहर आहे आणि ज्या बार्शी शहरात ज्या जुन्या लाईन वगैरे आहेत आणि त्या जुनी जे पाईपलाईन वगैरे आहेत त्याच्यामुळे ते जे नवीन लाईन टाकण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे काही अडचणी येऊ शकतात. आणि नवीन लाईन टाकल्यानंतर ज्या पाणी पुरवठा हा सुरळीत होईल, कारण का लोकसंख्या वाढलेली आहे. बार्शी शहर हे जुनं आहे आणि शहरात जुन्या लाईन आहेत भरपूर, म्हणजे आणि त्यामुळे लोकसंख्या वाढल्यामुळे पाणी पुरवठ्यावर ताण येत आहे.